आरोग्यतज्ञ गडिंग्लज इथे प्रॅक्टिस करतो. मला इथं सुजित पाटलांनी सजेस्ट केलं. ॲक्च्युली माझे 7th बॅच, त्यांनी 5व्या बॅचला सांगितलं योगा करूया. मग मी म्हटलं यूट्यूबवरती मनातल्या नाव त्याच्याकडे यूट्यूबवरती सगळं बघायला मिळतंय आणि तिथं बघून आपल्याला करता येतंय. ते तेव्हापासून ठरवतच आलो मी. मग पुन्हा 6व्या बॅचला त्यांनी फोन केला, आता 6वी बॅच तरी जॉईन करा. तरी केलो नाही. 7व्या बॅचला त्यांनी फोन केला आणि सांगितलं तुमचा आणि मॅडमचं मी पैसे भरलेला आहे, या. मला नाही ना तसं जावंच लागलं. पण तिथं गेल्यानंतर मला असं समजलं की सात्विक काय आहे, राजसिक काय आहे, तामसिक काय आहे, की आपल्याला काम, क्रोध, मोह, मद, मत्सर ह्याच्यावरती कंट्रोल कसं ठेवलं पाहिजे आणि आपण पंचमहाभूताची पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्याशी कनेक्ट कसं राहिलं पाहिजे आणि यातून सगळं ते सगळं पंचमहाभूत असू दे, सात्विक, राजसिक, तामसिक असू दे किंवा इतर आपण मोह माया म्हणतो त्याच्यापासून ह्या सगळ्यांचा सांगड घालत आपण शारीरिक आणि मानसिक आपल्या व्याधीवरती असू दे किंवा मानसिक स्वास्थ्यावरती असू दे विजय कसा मिळवावा ह्या सगळ्या योगा, प्राणायाम, आहारशास्त्रातून मला अनुभवलो. आता डॉक्टर के फील्ड म्हटल्यानंतर थोडंसं स्ट्रेस हा भरपूर असतो, पण सरांनी सांगितलं काही झालं तरी मनाला लावून घ्यायचं. आता तेव्हापासून आता 36 आठवड्याचं बाळ असेल तर जाताना आपण सीझर कॉल करत असताना धाक ते रडतंय की नाही रडतंय, रडलं नाही तर डेथ झालं तर नातेवाईकांना काय यांचं सांगितलं अगोदरच भीती. आता तसं वाटत नाही. 36 आठवड्याचं जन्मतंय ते त्याचं कर्म आहे, माझं कर्म काय, माझं ड्युटी काय तेवढं करायचं नाही यायचं. तेव्हापासून मानसिक स्वास्थ्य एकदम चांगलं राहिलेलं आहे.